सांगलीच्या जत तालुक्यातील एका गावातल्या आश्रमशाळेमध्ये 4 ते 6 मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। पण याबाबत पोलीस ठाण्यात मात्र कुठलीच नोंद झाली नाहीये। हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असून मुलींचे पालक दबावाखाली असल्याचं समजतंय। या आश्रमशाळेमध्ये सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील मुलं-मुली शिक्षण घेतात। या शाळेतील एकाने मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची चर्चा सुरू आहे। नराधमाला पालक आणि गावकऱ्यांनी चोप दिलाय। पोलीस आणि समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। दैनिक पुढारीचे विशेष प्रतिनिधी सुनील कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। सुनील, नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि पालकांवर नेमका कुणाचा दबाव आहे? सगळ्या प्रकरणात तक्रारही नोंदवली जाऊ नये इतका? सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील सनमडी या गावी ही आश्रमशाळा आहे। या आश्रमशाळेमध्ये 1ली ते 7वी पर्यंतची मुलं मुली शिक्षण घेत असतात। सांगली जिल्ह्यातले आणि सोलापूर जिल्ह्यातले मुलं मुली आहेत। तर आता उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर या मुली ज्यावेळी घरी गेल्या त्यांच्या त्यावेळी त्यांनी पालकांना बोलून दाखवलं की आमच्या बाबतीत असं झालेलं आहे। त्यानंतर लगेच चक्र फिरायला लागली। दिवसभर त्याची चर्चा चालू झाली तालुक्यात। पण सदरची आश्रमशाळा एका प्रतिष्ठित व्यक्तीची असल्यामुळे आणि काही राजकीय लोक त्याशी निगडीत असल्यामुळे त्यांनी दिवसभर या प्रकरणाबाबत कुठे फारशी वाच्यता होऊ दिली नाही। पण काही संघटना आज सकाळपासून या प्रकरणाचे तड लावण्यासाठी आंदोलनाच्या दिशेने प्रयत्न करताना दिसत आहेत। आज सकाळी तिथं पोलीस अधिकारी, समाज कल्याणचे काही अधिकारी जाऊन त्या आश्रमशाळेत चौकशी वगैरे चालू झालेली आहे। आज दिवसभरात काही ते सत्याच्या वाट्यावर येईल। त्या ठिकाणी पूर्वी पण असा प्रकार झालेला होता अशी चर्चा आहे। त्यावेळी पण या मुख्याध्यापकांना मारहाण वगैरे झालेली होती। सुनील, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।